30 तारखेच्या मोर्चामध्ये जो काही महामोर्चा निघाला होता, या मोर्चामध्ये रुक्मिणीताई लोंढे ज्या आहेत त्यांनी मातंग असून उपवर्गीकरणाच्या विरोधातली भूमिका मांडली आणि तुम्ही बौद्ध असून धम्मसंगीनी ह्या समर्थनातली भूमिका मांडत आहेत उपवर्गीकरणाच्या. ही साधारणतः मी सोशल मीडियावर बघत आहे आणि त्याबद्दल तुम्हाला फार ट्रोल करण्याचा प्रयत्न नाही तर करत आहेत लोक. यावर काय आहे तुमचं? तसं बोलण्यासारखं फार काही नाही, पण जेव्हा मला म्हणजे बऱ्यापैकी ट्रोलिंगचा माझा तपशीलवार अभ्यास केला मी, नाही असं नाही, पण मी मागाशी जे म्हटलं की कोण ट्रोल करतं आणि कोणाला मोजायचं, म्हणजे खरोखरीच फुले आंबेडकरी चळवळीशी ज्यांची कमिटमेंट आहे पॉलिटिकली आणि कल्चरली, त्यांनी माझ्यावर टीका केली तर मला ती जास्त लागली असती, किंवा मी लागली म्हणण्यापेक्षा माझं काही चुकलंय का म्हणून दुरुस्तीला बसले असते त्यांना घेऊन. पण मला असं वाटतं की मी सतत मी बौद्ध आहे असं सांगते, तरी मग धम्म मांगिनी असं म्हणून ट्रोल करणं, तर याच्यामध्ये धम्मक्रांतीचा पराभव आपण करतोय हे या ट्रोलरच्या गावी पण नाही. हां, पण मला असं वाटतं की असो, धम्म मांगिनी, मांग संगिनी हे संबोधनं जोडून जेव्हा तुम्ही ट्रोल केलात आणि अशी तुमच्यावर वेळ आली की एक रुक्मिणीताई नावाची मांगीनच तुम्हाला तारक बनून घ्यावी लागली, तर हे चांगली गोष्ट आहे. मला चांगलं वाटतं की एका मांगिनीपासून पळताय तर दुसरी मांगीन तुमच्या वाट्याला आलेली आहे. तर तुमच्या जातीय अहंकाराचं निर्दालन करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्या रुक्मिणीताईला तरी पण एक टूल म्हणून नका वापरू. आरक्षण वर्गीकरणाची डिबेट तिला माहिती नाही फार खोलमधले, त्याचं एक ब्रॉड पॉलिटिक्स तिला माहिती नाही, पण जातीच्या पलीकडे जाऊन ती बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, बाबासाहेबांच्या आदरापोटी, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या मांगांच्या विरोधात ती उतरली. जातीच्या पलीकडे एखाद्या बाईने जाणं हे कुठल्याही जातीला खपत नाही. मांगांमधून तिला जे ट्रोलिंग झालं ते अत्यंत नीच पातळीवरचं झालं आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मी निषेध करून थांबत नाही. मी सगळ्यांना फोन करून त्या संघटनातल्या लोकांना सांगितलंय, तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, झापा, पद त्यांची काढून घ्या, हे मी 4-5 जणांना फोन करून सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या वाट्याला मांगीन आली, त्याचं मला खूप आनंद झालेला आहे. तर तिला चांगल्या पद्धतीने वाढवा, असं टूल म्हणून यूज करू नका, कारण ही ट्रोलिंग विरोधातली भूमिका आपली सिलेक्टेड असता कामा नये.